सकाळचे 5 आणि आता आम्ही निघालेलो आहोत अंजनाद्री पर्वताकडे ट्रेक करत सनराईज पाहण्यासाठी। तर आम्ही हम्पीमध्ये जिथे राहिलो होतो ते अगदी अंजनाद्री बेटाच्या समोरच राहिलो होतो, त्यामुळे ह्या स्टेपासून तिकडे पोचायला आम्हाला अवघी 5 मिनिटं लागली गाडीने। आणि पार्किंगमध्ये बऱ्यापैकी अंधार होता, त्यामुळे सुमुखने डोक्याला हा लाईट असा लावला होता, पण त्याचा डिसएडव्हान्टेज असा होता की त्या लाईटमुळे कुत्रे आमच्या मागे लागत होते। सो इव्हेंच्युअली आम्ही तो बंद केला। पण जसं देवळाच्या पायथ्याशी पोचलो तसं बऱ्यापैकी इकडे उजेड होता आणि इथून व्यवस्थित वेल लिट असा हा परिसर आहे। पूर्ण पायऱ्या वरनं त्याला कव्हर आहे, म्हणजे पत्रे घातलेले आहेत आणि व्यवस्थित ट्यूब्स वगैरे तिकडे लावलेल्या आहेत। पूर्ण केलं नुकत्या 575 ते बघ पुढून आहे। पायऱ्या चढताना खूप लक्ष द्यायला लागतं अंधारामध्ये पण किंवा काही, कारण हे असे जे पायऱ्यांचे जॉईंट आहेत ना, या जॉईंटमध्ये कुठे कुठे खाचा आहेत आणि त्याच्यामध्ये विंचू वगैरे असतात। आत्ता एक विंचू दिसला आम्हाला वरती येताना, त्यामुळे इथे यायच्या वेळेला पायऱ्यांवर पाय ठेवताना नीट लक्ष देऊन पाय ठेवा। आम्ही साधारण 5:15ला चढायला सुरुवात केली होती आणि एक अर्धा पाऊण तासातच आम्ही वरती आलो। आणि इथून आत्ता अंधार असल्यामुळे नजारा तुम्हाला दाखवता आलेला नाही, तो पुढे दाखवूच, पण जास्त गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही पटकन वरती आलो। ह्या वेळेला वर आल्यानंतर मंदिर बंद असतं, मंदिर सकाळी 8 वाजता उघडतं, त्यामुळे आम्ही आधी दर्शनासाठी गेलो, परंतु कुलूप होता आतमध्ये, देऊळ बंद होतं, त्यामुळे आम्ही पुन्हा मागे वळलो। आणि त्यानंतर जो सनराईजचा पॉईंट आहे तिथे जाऊन बसलो होतो आम्ही। सनराईज वगैरे पाहिला छान, तिथे थोडा वेळ मेडिटेशन केलं आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी मग गेलो। पण आतमध्ये कॅमेराज फोटो व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे नंतरसुद्धा अगदी आतून तुम्हाला दर्शन देता येणार नाही। हा मंदिर परिसर तुम्ही इथे पाहू शकता। होय, जय श्रीराम। जय श्रीराम। वाजलेत आता 6 आणि आम्ही इथे पोचलोय। आम्ही दर्शन घेतलं पण मंदिर बंद आहे, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलंय आणि आता आम्ही सनराईज पॉईंटवर आलेलो आहोत। हा हे सनराईज पॉईंट मंदिराच्या मागेच ईस्ट डायरेक्शन आहे आणि हा इकडचा संपूर्ण नजारा आहे आत्ताचा, आणि हा इथे आहे हा सनसेट पॉईंट आहे। अंजनाद्री टेकडी किंवा अंजनाद्री हिल्स हे हम्पीमध्ये हनुमान हल्ली म्हणजेच हनुमानाचे गाव येथे आहे। हिंदू धर्मानुसार हनुमानाचा जन्म अंजनेला झाला आणि म्हणूनच हनुमानाला अंजनेय आणि त्याच्या जन्मस्थानाला अंजनाद्री किंवा अंजनाची टेकडी म्हणून ओळखले जाते। टेकडीवर हनुमानाचे मंदिर आहे। सुमारे 575 पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही इथे पोहोचू शकता। काय करतोय? अच्छा, तो इथून या पॉइंटवरनं विरूपाक्ष मंदिर सुद्धा दिसतं। तुंगभद्रा नदी, विरूपाक्ष मंदिर आणि असं बरंच काही या टेकडीवरून आपल्याला पाहायला मिळतं। तर आय होप तुम्हाला ते दिसत असेल। मी आता हे अगदी झूम करून तुम्हाला दाखवत आहे। तुंगभद्रा नदी, हा हिप्पी आयलंड आणि हे मंदिरांची बाजू। या ठिकाणी सनराईज आणि सनसेटचे दोन्ही पॉइंट्स आहेत, त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त तुम्ही दोन्ही इथे येऊन पाहू शकता। इकडच्या गव्हर्नमेंटने काही बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि ते बरंच खिळखिळं झालंय किंवा काही ठिकाणी इवन तुटलेलं सुद्धा आहे, पण ते बॅरिकेड आहे त्याचा काहीतरी अर्थ आहे, लक्षात घ्यावं आणि त्यानुसार तुमचा जीव कमीत कमी रिस्कमध्ये टाकून तुम्ही इकडच्या निसर्गाचा अनुभव घ्यावा असं मी तुम्हाला नक्कीच सांगेन। आणि सकाळच्या वेळी बऱ्यापैकी धुकं आणि गारठा होता, त्यामुळे त्यातून जितका सनराईज टिपता आला तितका टिपला।
राईड पण चालू झालेली आहे, ती पण इथे दिसते. आणि इथे सनराईज पण झालेला आहे. आणि ही हम्पीमधली हॉट एअर बलून सनराईज राईड आहे. आणि इथे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या एजन्सीज आहेत, तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर गुगल करू शकता त्याच्याबद्दल. ॲप्रॉक्सिमेटली 25,000 कॉस्ट आहे ह्या राईडची 1 तासासाठी. आणि सकाळी 5 ते 9 मध्ये ही राईड अवेलेबल असते. हेमकूट टेम्पल आणि विरूपाक्ष टेम्पल. हे बघ इथून गेलो. हॉट एअर बलूनची राईड आहे वाटतं. हे आहे वॉन्डरलस्ट. आणि वॉन्डरलस्ट म्हणजे जिथे आम्ही राहिलो आणि त्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, वॉन्डरलस्ट हम्पीचा. आणि सनराईज पाहण्यासाठी हा असा एक पॉईंटसुद्धा इथे केलेला आहे, जिथे उभं राहून तुम्ही पाहू शकता. तिकडची एक काच इथे फुटलेली होती, त्यामुळे जास्त भार देऊनसुद्धा इथे उभं राहण्यात काही अर्थ नाही, पण अशी एक जागा इथे केलेली आहे. आणि इतक्या पवित्र स्थळावर आल्यानंतर रामरक्षा आणि हनुमान चालिसा म्हटल्याशिवाय आमचे पाय काही इथून निघत नव्हते. आणि या मुख्य मंदिरामध्ये एक खूप सुंदर भगवान हनुमानांची दगडात कोरलेली मूर्ती आहे. त्यासोबतच भगवान राम, सीता आणि अंजनाचे मंदिर सुद्धा इकडे आहे. पुराणात किंवा रामायणात ह्याच ठिकाणाला किष्किंधा किंवा किष्किंधा नगरी म्हणून ओळखले जायचे. आणि आता ह्या जागेचा निरोप घ्यायची वेळ आली आहे. त्यांना आम्ही जेव्हा चढलो तेव्हा पूर्णपणे अंधार होता, त्यामुळे मला या पायऱ्या काहीच दाखवता नाही आल्या तुम्हाला. पायऱ्या आहेत व्यवस्थित, काही छोट्या काही मोठ्या आहेत पायऱ्या, पण पायऱ्या आहेत. आणि जर तुम्ही सनराईज बघायला आला तर तुम्ही पहाटे निघाल तर अंधार असेल, पण इथे पूर्ण सगळीकडे ट्यूबलाईट्स वगैरे आहेत लावलेल्या, सो डोंट वरी अबाउट दॅट. आणि असं लिहिलेलं आहे की ती पायऱ्या तुमच्या पूर्ण झाल्यात. तर आता ही म्हणजे चढताना तुम्हाला अंदाज येतो की किती पायऱ्या राहिल्यात. टोटल 575. हां, टोटल 575 पायऱ्या आहेत. ओके. बघा अशा पायरीच्या मध्ये असे खाच आहे एका पायरीच्या, त्याच्यात सकाळी आम्ही येताना एक विंचू बसलेला, आता गेलाय तो आतमध्ये. दोन्ही नांग्या प्रॉपर बाहेर काढून उभा होता. नाही नाही मिलिपीड आहे वाटतं हे. घोण, प्रॉपर घोण आहे. ठिकाणी हे जे असे स्टॉल्स आहेत, तर इथे एक आहे जिथे आम्ही आलो आहे आत्ता, हे आहे अंजनेयाद्री पर्वताच्या खाली. आता आपलं दर्शन झालं, ट्रेकिंग झालं, तर इथे चहा पिऊन मग आम्ही रूमवर जाणार आहोत. आणि अर्थातच एवढा ट्रेक केल्यानंतर प्रचंड भूक लागली होती, त्यामुळे आम्ही या खूप सुंदर ठिकाणी आलो आणि खूपच शांत वाटत होतं ह्या ठिकाणी. मोबाईल्सला बिलकुल रेंज नव्हती, त्यामुळे एकदम रिलॅक्स्ड आणि पूर्णतः निसर्गाला सोपून दिल्यासारखं वाटत होतं. काय 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 तो दुकानदार येईपर्यंत खाऊन आवडून निवांत चाललंय त्याचं. दुसरा ऊस चालू आहे त्याचा आता. हे ऑब्झर्वेशन करतोयस का तू? बघ ना, निवांत बसलाय, ऊस चाललाय त्याचा, दुसरा ऊस चाललाय आता त्याचा. तू काय करतोयस? मी बघतोय त्याला, त्याचे चाळे बघतोय. बाजूला येऊन गेले 2 माकडं, येऊन गेली, वरनं जाऊन गेली, पण तो एकटा तिथे बसून राहिलाय. इथे आल्यापासून किती वेळा फोन काढलायस? एकदाही नाही. काय माहिती नाही, इथे म्हणा, त्यानंतर ते आपण काल ससवे काळू टेम्पलला गेलो, कडले काळूला गेलो, त्यानंतर विरूपक्ष टेम्पलला गेलो.
त्या इथे बसल्यानंतर असं म्हणजे वाटतच नाही की फोन हातात घ्यावा, ते सिरिनिटी एन्जॉय करावं असं वाटतं, नुसतं ते ॲब्झॉर्ब करून घ्यावं असं वाटतं. बाकी फोन घेऊन सगळं तिथे टेस्टी आहे. आणि अर्थातच लाईक ऑल अदर व्हिडिओज ह्या ब्रेकफास्टचा डिटेल्ड रिव्ह्यू आपल्या फूड व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच, त्यामुळे फूड व्लॉग पाहायला विसरू नका. किती जागा आहे आता, इथे खूप गर्दी झाली आहे. आम्ही आलो तेव्हा विशेष लोक नव्हती. इथून आपण जातो जिथे ट्रेकला, त्या वाटेवरच हे रेस्टॉरंट आहे आणि असे शॉप्स आहेत. आता आम्ही इथून असे शर्ट्स घेतले. ठिकठिकाणी आहेत इथे नाश्त्यासाठी दुकानं आणि हा वॉकवे इथूनचा आता संपूर्ण भाग आहे. आता जशी सकाळ झाली आहे तसं इथे सगळ्या गाड्या वगैरे उभ्या राहायला लागलेल्या आहेत. फ्रूट स्टॉल्स आहेत. आतमध्ये हा गल्लीत गेलं, गल्लीत मी दाखवलं त्याप्रमाणे इथे नाश्त्याची दुकानं आहेत. अशी गल्ली. आणि आता आपण पार्किंगकडे जाऊया. इथे पार्किंग आहे. सकाळी खूप अंधार होता, अंधारात मला दाखवणं शक्य नव्हतं, तर इथून आतमध्ये गेल्यावरती पार्किंग आहे. त्यामुळे तुम्ही सहज पार्किंग करू शकता आणि पार्क करून तुम्ही हा ट्रेक आणि ह्या मंदिरात विजिट करू शकता. पर्वताच्या इथे पार्किंगला 20 रुपये आहे. बाकीच्या ठिकाणी पार्किंग फ्री आहे. हे आहे अंजनेयाद्री बेट, जिथे आपण आत्ता जाऊन आलो. त्याच्याबरोबर समोर इथे आम्ही राहतोय. इथे समोर आम्ही बरोबर राहिलो. जिथे आम्ही राहिलो आहे त्या ठिकाणचा एक डिटेल्ड व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आलेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा. सगळ्या आधीच्या व्हिडिओजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. आज आहे डे 3 इन हम्पी आणि आता आपण फक्त 2 जागा इथे पाहायच्या राहिल्यात, त्या पाहणार आहोत आणि हम्पीचा निरोप घेणार आहोत. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग फूड सफर्स नुपूर सुमुख, कारण ह्याच्यानंतर आपली सुरू होती आहे गोकर्ण सिरीज. त्यामुळे ह्याच्यानंतर येणार आहे हम्पी ते गोकर्ण हा प्रवास आणि पुढे गोकर्णचे व्हिडिओज कंटिन्यू राहतील. आता आहे दिवस 3रा आणि आपण हॉटेलमधून आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि आता 2 डेस्टिनेशन्स राहिली आहेत आमची, ती आम्ही कव्हर करणार आहोत. म्हणजेच पंपा सरोवर आणि चिंतामणी मठ. परिसर आहे हिप्पी आयलंडचा. हे डेलमॉन्ट रिसॉर्ट गेलं आत्ता. तसंच क्रिसेंट रिसॉर्ट इथे आहे. डेलमॉन्ट रिसॉर्ट, क्रिसेंट रिसॉर्ट्स हे रिसॉर्ट्स आहेत तिथे जिथे तुम्ही बुकिंग करून राहू शकता जर तुम्हाला टेंट्समध्ये किंवा पॅडी फील्ड्समध्ये राहायचं नसेल तर. हे आहे क्रिसेंट हम्पी रिसॉर्ट. तर अशी रिसॉर्टसुद्धा इथे आहेत. नॉट नेसेसरी की तुम्ही टेंटमध्येच राहिलं पाहिजे, पण आम्हाला भाताच्या शेतात पॅडी फील्ड्समध्ये राहून एक वेगळा डिफरंट एक्सपिरियन्स घ्यायचा होता, म्हणून आम्ही इथे राहिलो हिप्पी आयलंडमध्ये. तुम्हाला जर हम्पीत मंदिरांच्या बाजूला राहायचं असेल, म्हणजे तुंगभद्रा नदीच्या त्या बाजूला, तर तुम्ही तिथे सुद्धा राहू शकता. आणि ठिकठिकाणी अशी दुकानं आहेत छोटी छोटी जिथे तुम्ही असं शॉपिंग वगैरे करू शकता. आणि आता आपण आणि आता इथे तुम्हाला मी सकाळी आज आम्ही अंजनेयाद्री पर्वतावर गेलो होतो. हे बघा, हे आता गर्दी बघा किती झाली. शक्यतो जर हम्पीला आलात आणि अंजनेयाद्री पर्वतावर जाणार असाल तर वेळेच सनराईजच्या आधी निघा 5:30ला वगैरे, म्हणजे तुम्हाला सनराईजही इथे पाहता येईल. नाहीतर मग 4:30-5ला या, म्हणजे सनसेट पाहता येईल. पण मधल्या वेळेत ऊन नाही लागणार, कारण कवर्ड आहे पूर्ण पायऱ्या. फक्त देवळात जाणं हेतू असेल तर कुठल्याही वेळेत या. सनराईज सनसेट पाहायचा असेल तर व्यवस्थित प्लॅन करून या. आता आपण आलोय पंपा सरोवर पाशी आणि पंपा सरोवरवर आपण आता रस्ता सोडून ना, हे मॅप्सवरनं आपल्याला कसंही काढलं जातं, पण आपल्याकडेही पर्याय. कितीही मॅप्सवर झूम करून बघितलं तरी एका पॉइंटला समजून येत नाही की कच्ची वाट आहे की डांबरी वाट आहे. पंपा सरोवरचे ते 30 रुपीज पार्किंग चार्ज आहे.
हसमुख म्हणाला आम्ही 4 दिवसापासून आहोत हम्पीत, कुठे पार्किंग चार्जेस नव्हते. तर तो माणूस म्हणतो 4 दिवसापासूनच सुरू झालेत. तो मस्करी करत होता की खरंच 4 दिवसापासून सुरू झालेत, ते काही कळलं नाही. इथे माकडं नाही आहेत, इथे माकडं नाही आहेत, इथे वानरं आहेत आणि खतरनाक वानरं आहेत. तर सेना आहे पूर्ण ही इथे, हे बघू शकता तुम्ही, संपूर्ण वानरं. तुम्ही आपल्या चॅनलवरचा ह्या अगोदरचा हम्पीचा भाग पाहिला असेल तर तुमच्या लगेचच लक्षात येईल की पंपा देवी म्हणजेच पार्वती देवीचा उल्लेख त्या भागात केला आहे. पंपा म्हणजेच पार्वतीच्या अवताराने शिवाला प्राप्त करण्यासाठी इथे एक खडतर तप केला होता आणि ते स्थान म्हणजेच पंपा सरोवर. त्यामुळे हिंदू धर्मात या स्थानाला खूप पवित्र मानले जाते. भारतातल्या 5 सरोवरांपैकी हा एक सरोवर आणि श्रीमद भागवत पुराणात सुद्धा याचा उल्लेख सापडतो. त्याप्रमाणे ह्या सरोवराचा उल्लेख रामायणात सुद्धा आहे. ह्याच ठिकाणी शबरीने रामाची वाट पाहिली होती अशी मान्यता आहे आणि इथे वर शबरीची गुफा सुद्धा पाहायला मिळते. परंतु इथे वर आम्ही गेलो नव्हतो. आम्ही इथूनच सरोवराचे दर्शन घेतले, नमस्कार केला मंदिराला आणि इथून या जागेचा निरोप घेतला. आपण चाललोय 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या आनेगुडी इथूनच्या चिंतामणी मठ. तर आनेगुंडी इथे पंपा सरोवर आणि अंजनाद्री टेकडी यानंतर एक प्रमुख ठिकाण म्हणजे चिंतामणी मठ मंदिर परिसर. पोचलोय आपण चिंतामणी. हे जे चिंतामणी मठ मंदिर संकुल आहे, हा संपूर्ण मंदिराचा कॉम्प्लेक्स जो आहे तो तुंगभद्रा नदीच्या काठावर आहे बांधलेला आणि इथे आतमध्ये काही 2-3 वेगवेगळ्या मंदिरांचा समूह आपल्याला पाहायला मिळतो. आतमध्ये व्यवस्थित मॅप सुद्धा दिलेला आहे त्यांनी, त्यामुळे तो फॉलो करत माहिती घेत आपण अगदी स्वतःहून या मंदिराची माहिती घेत आतमध्ये फिरू शकतो. आणि इकडे आपल्याला लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर पाहायला मिळतं. जी मूर्ती आपण उग्र नरसिंह मंदिरामध्ये पाहिली होती अगदी तशीच मूर्ती इथे आहे, समान आहे. त्यासोबतच त्याच्याबरोबर एक गणपतीची मूर्ती सुद्धा आहे आणि ही लक्ष्मी नरसिंहाची जी मूर्ती आहे ह्यात सुद्धा लक्ष्मी माता नरसिंहाच्या मांडीवर बसलेली आपल्याला पाहायला मिळते. तिथून पुढे आत गेल्यावर आपल्याला शंकराचं मंदिर लागतं. तर काही अंतर आत एका गुहेत चालत गेल्यानंतर आपल्याला रामाची पावलं पाहायला मिळतात आणि त्याच्या अशी निगडीत जी गोष्ट आहे ती मी पुढे तुम्हाला सांगते. हा धोबी घाट आहे, बायका कपडे धुताना दिसत आहेत इथे. आणि आता आपण लक्ष्मी नरसिंहाच्या मंदिरात शिरलोय. इथे एक गणपतीची मूर्ती आणि एक हे गुरु सुद्धा आहेत, त्यांची मूर्ती पाहायला मिळते. हे विष्णूच्या 10 अवतारांपैकी एक अवतार म्हणजेच नरसिंहाच्या अवताराचं मंदिर आहे. अच्छा, आल्या आल्या ज्या डाव्या हाताला त्या म्हणजे हे रामाचं मंदिर आहे, गणपतीचं नाही. आणि ती वो अंदर भगवान जो है लक्ष्मी नरसिंह है म्हणून लक्ष्मी आहे. हाँ, इधर हाथ में जो है लक्ष्मी माता है ना, गोदी में बैठा है. हाँ, चिन्ह ओके, भरपूर आहे. बरं, दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला इथून खाली जायचंय दर्शन घ्यायला. तुंगभद्रा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर हे ठिकाण असल्यामुळे पूर्ण वेळ तुंगभद्रेचा मंजूळ आवाज इथे फिरताना आपल्या कानावर येत राहतो. इथे पिंड आणि गणपती आहे बघ. आणि इथे खाली उतरून आल्यानंतर आपल्याला हे शंकराचं मंदिर लागतं. हा तो 64 पिलर मंडपा इकडे.
रामाची गुफा आहे म्हणतात ही. इथे श्रीराम ध्यान करायला बसायचे. आता ही जी गुफा आपण पाहतोय इथे सुग्रीव आणि रामाची भेट झाली होती. वालीला युद्धासाठी आवाहन देण्या अगोदरची जी भेट होती श्रीराम आणि सुग्रीव यांची, ती भेट ह्याच गुफेत झाली होती असं म्हणतात. आणि ह्याच ठिकाणावरून श्रीरामाने वालीला मारण्यात आलेला बाण सोडला होता. इथून पलीकडे श्रीरामाने वालीला बाण मारलेला. इथून पलीकडे. आणि हे आहेत श्रीरामपाद अर्थात रामाच्या पावलांचा ठसा. आणि नदी किनारी श्री कृष्णदेव राय राजाची समाधी सुद्धा आहे. आणि खूप अमेझिंग इन्फॉर्मेशन म्हणजे जिओलॉजिस्ट असं म्हणतात की अनेगुंडी हे 4 अब्ज वर्ष जुनं आहे आणि मानवी जीवनाच्या म्हणजेच ह्युमन लाईफच्या मायक्रोलिथिक, मोनोलिथिक आणि निओलिथिक युगाच्या सगळ्या खुणा इथे उपलब्ध आहेत. ओरॅकल पडल्यात बघा. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. हा व्हिडिओ इथेच संपत आहे. इथवर पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर एकूण आधीचे 5 भाग ऑलरेडी आलेले आहेत हम्पी सिरीजचे. ते पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते आवर्जून पहा. चॅनल आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे अभिप्राय कॉमेंट्समधून आम्हाला सांगा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग फूड सर्फर्स नुपूर सुमुख.